स्वामी समर्थ कथा 1. अक्कलकोट नगरीत एक मोठा दुष्काळ पडला होता. लोक अन्न पाण्यासाठी त्रस्त होते. अनेक जण स्वामी समर्थांकडे मदतीसाठी येत होते. स्वामी समर्थ मात्र नेहमीप्रमाणे शांत, स्थिर आणि करुणामय होते. एक गरीब गृहस्थ रोज स्वामींच्या दर्शनाला येत असे. तो काही बोलत नसे, फक्त डोळ्यातून अश्रू वाहत. एक दिवस स्वामी समर्थांनी त्याला विचारले, का रे रोज येतोस? काही मागत का नाहीस? तो म्हणाला, स्वामी, माझ्याकडे शब्द नाही. जे आहे ते तुम्हाला माहिती आहे. स्वामी समर्थ हसले. त्यांनी जमिनीवर पाहिले. एक कोरडा दगड उचलला आणि त्या माणसाच्या हातात ठेवला. हा घे, असे म्हणत तो माणूस गोंधळला. दगड घेऊन तो निघून गेला. पण काही पावलांवर गेल्यावर त्या दगडाचे सोने झालेले होते. तो धावत परत आला. स्वामींच्या चरणाकडे डोकं ठेवून म्हणाला, स्वामी, मला सोने नको, मला तुमची कृपा हवी. तेव्हा स्वामी म्हणाले, ज्याला विश्वास आहे त्याला कधीच कमी पडणार नाही. ही कथा आवडली असेल तर लाईक्स आणि शेअर करा आणि पार्ट 2 साठी सबस्क्राईब करा. जय श्री स्वामी समर्थ.